तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सुप्रभात पण. तर माउंट आबूमध्ये आम्ही कालचा आणि आजचा सॉरी परवाचा आणि कालचा दिवस होतो. आणि आज सकाळी आम्ही उठलो आहे 6 वाजता. आंघोळ वगैरे करून आता 7 वाजले आणि 8 वाजता आम्हाला गाडी घ्यायला येणार आहे आणि 10 वाजता आमची ट्रेन आहे माउंट आबूवरून. तर कळत असेल ते आमचा आता परतीचा प्रवास आहे. 4 दिवसाची पिकनिक संपलेली आहे. तर परतीचा प्रवास पण आपण कॅप्चर करणार आहे बिकॉज ट्रेनमध्ये आपण वेगळं म्हणजे आतापर्यंत एक्सपिरियन्स केलेलं कंपार्टमेंट आपण बुक केलेलं आहे. तुम्हाला कळलं असेल फर्स्ट ACचं. तर ते कसं असतं ते बघूया आपण, कारण ते एक्सपिरियन्स करण्यासाठी बुकिंग केली होती. आणि आता जे आपण हॉटेलमध्ये थांबलो आहे अरावली रिसॉर्ट म्हणून आहे माउंट आबूमध्ये, रस्त्याला लागूनच आहे. तसं एक छोटेसे आपण टूर करूया, वॉक टूर करू आणि बघू कसं आहे ते. तर सध्या मी दाखवत आहे आम्ही ज्या ठिकाणी आहोत तिथे. ती फर्स्ट फ्लोअरची गॅलरी आहे. ॲक्च्युली फर्स्ट फ्लोअर नाही, लागून हे स्टेप बाय स्टेपमध्ये आहे डोंगरामध्ये असल्यामुळे. आणि तिथे खालच्या साईडला पण आहे. तर हे अरावली रिसॉर्ट आहे. त्याच्यामध्ये क्लब महिंद्राचं आणि त्यांचं कोलॅबरेशन आहे. म्हणजे ॲफिलिएटेड सर्व्हिस देतात ते लोक. म्हणजे 4-6 रूम, 1, 2, 3 आणि खाली 3 असे 6 रूम क्लब महिंद्राशी ॲफिलिएटेड आहेत आणि ते लोक सर्व्हिस देतात. तर आपण बघूया आता रिसॉर्ट. ते दिवशी श्वेता फिरते. हे ते रिसेप्शन आहे अरावली बँक्वेट हॉटेल. हे रिसेप्शन आहे. हे इकडे रेस्टॉरंट आहे यांचं. स्टार्ट नाही झालं. इकडून खालून एंट्री आहे. हे छोटे छोटे लॉन बनवलेत मध्ये. गुड मॉर्निंग. हे ॲक्टिव्हिटी रूम आहे इकडे. आतमध्ये स्टाफ झोपला आहे. TT आहे, कॅरम आहे, स्क्रीन आहे. असं सगळं प्लांटेशन केलेलं आहे असेल तुम्हाला. ते 2 रूम आहेत. हे छोटे छोटे कॉटेजेस असतात तसं आहे, म्हणजे रो हाऊससारखे. आणि हे असं चढून गेल्यावरती सगळे रूम्स आहेत. तिथून ते तिकडे वरती टॉपवरती. वरतून मे बी चांगला व्ह्यू असेल. आम्ही काय वरती केलं नाही आहे, पण आता थोडंसं वर जाऊया. हे इकडे पण रिसॉर्ट आहे. अरे रिसॉर्टचाच पार्ट आहे हा. दिसेल वरपर्यंत. त्याच्यावरती काय माहिती नाही आहे. असे सगळे स्टेप बाय स्टेप्स वरपर्यंत रूम्स आहेत. आपण आता खाली जाऊ आणि ट्राय करू ड्रोन उडवण्याचा. मित्रांनो, वरचा पार्ट तर तुम्हाला दाखवला. एकदम मी टॉपला गेलात तर रूम्स आहेत आणि टॅरेसच आहे. आणि आता जर आपण खालचा भाग बघूया. काय बनवायला त्यांना एवढा टाइम लागेल. मग हे काही ऑर्डर करणार आहेत ते तसंच आहे. ते आला काय म्हणजे इंडिव्हिज्युअल ऑर्डर करूया ना. काय इडली पोहा नाही पोहे. आलो 2 मिनिटं. तुम्हाला सर्व्हिस बहुत फिरला आहे. मी तुम्हाला जसं म्हटलं तेव्हा वरचा पार्ट होता तो. आणि इथे आपण तर खाली चाललो आहे. तर ते पण आता छोटासा लॉन बनवला आहे चेअर टाकून बसायला.
इकडे 1, 2 आणि 3 रूम आहेत. आणि इकडे हा थोडासा गॅलरी टाईप बनवलं, ओपन गॅलरी. अजून दिसणारे हे सुंदर लॉन. आणि इकडे पण 4 रूम आहेत. काही ते जादूचे ते प्रोग्राम चालू येत होता. इथे खाली गेल्यावरती स्पा आहे. इथे स्टेप उतरून जायचं आहे. इथे आतमध्ये खाली स्पा आहे. आणि हा इथे पुन्हा आपण जाऊया लॉनकडे. हा दिसेल लॉन मस्त आहे. दगडांचा वॉकवे बनवलाय. ते खाली पार्किंग एरिया आहे. इथून पण वरती येऊ शकतो. हा इथे एक छोटा लॉन आहे. आणि इथून परत वर पुढे जाऊ. हा इथे छोटंसं लॉन बनवलं आहे. आणि हा रिसेप्शनला जायचा रस्ता. हा इथून खालून वर यायचा. आणि असं प्लांटेशन छान केलं हॉटेलमध्ये. असेल तुम्हाला पार्किंग तरी छान. रात्री वॉटरफॉल असतो. आणि इथे हे बैलगाडी दिसेल. इथे पण छोटंसं लॉन आहे. आणि जे बोललो तुम्ही रेस्टॉरंट खालून दिसतंय ते. आणि इथे तुम्हाला दिसेल सगळीकडे दाखवलं आहे. इंडिकेशन्स दिले आहेत. रिसेप्शन, रेस्टॉरंट, कॅफे, स्पा आणि ॲक्टिव्हिटी एरिया. चल अभी अपन चलते रेस्टोरेंट.
तर आम्ही हॉटेलवरून निघालो आणि घाट उतरून खाली आलोय. एकदम सुखरूप आलोय. कोणाला काही त्रास झाला. ड्रायव्हर मस्त ते चालवणार खाली येताना. आणि आता घाटाच्या इथे आम्ही उतरून नाश्ता वगैरे केला. ते समोर एक मस्त डोंगराचा आकार आहे छान. दाखवतो एक मंदिर पण आहे, कोणतं माहिती नाही, आपण कॅप्चर करूया. ते इथे देऊळ दिसतंय वरती आणि हा डोंगर पूर्ण दगडाचा आहे. आणि इथे पण हा पूर्ण कातळाचा शेप बघा कसा उलटी वाटी ठेवल्यासारखं आहे. आणि त्याच्यावरती पण काहीतरी छोट्या घरासारखं आहे, काय आहे माहिती नाही ते पण दिसेल तुम्हाला सुंदर असा डोंगर. मित्रांनो आम्ही आता हापूर रोड स्टेशनला आलोय घाई 5 मिनिटं बाकी आहेत. मागे दिसेल ती ट्रेन लागली आहे. मित्रांनो आमची ट्रेन आहे जोधपूर, बेंगलोर, अजमेर. सगळ्या पुढे चाललेत फास्ट. आणि कुठे रोड स्टेशनचं नाव दिसत नाहीये. बॉस HA1 नंबर आहे आपला. इकडे चलो HA1. सेटल झालेलं आहे इकडे. How is your feeling? What about first class? First AC आहे ना. म्हणजे चांगलं असू शकतं. आता जो हे नाही झोपली लगेच झोपले. झोप आली? झोप नाही आली आहे. कमरेला आराम. अच्छा. आता पिक्चर डाउनलोड कर. अरे यार डाउनलोड पण नाही तर मग पाहिलं तुम्हाला फर्स्ट क्लास AC कसं आहे. त्याच्यामध्ये 4 फर्स्ट क्लास ACचे कॅबिन्स आहेत. त्याच्यात एका कॅबिनमध्ये 4, दुसऱ्या कॅबिनमध्ये 4 आणि मध्ये तुमच्या कॅबिन आहेत ते फक्त 2 सीट आहेत. अहमदाबाद आल्यात आणि आता आम्ही जेवण मागवलं बाहेर. तर जेवण आलं तर आता आम्ही सगळं जेवायला. रमीर कुठे आहे? युट्यूबर रमीर कुठे आहे? रमीर बिर्याणी रुमीर तो तिथे बसला. एक सेकंड कोणाला प्रवीणला ना ऐक ना एक काम करतो. मित्रांनो मी 9:30 वाजता वसईला उतरलो. 9:30 बरोबर 9:30 वाजताच वसईला उतरलो. आणि 10 सव्वा 10 पर्यंत आम्ही भाईंदर स्टेशनला होतो. प्रशांत हॉटेलमध्ये मी आणि श्वेता जेवलो. बाकीचे रिक्षा पकडून बाबू आणि त्याचे मम्मी पप्पा रिक्षा पकडून घरी गेले. अमित आणि ते सगळे मीरा रोडला गेले, तिकडून ते घरी जाते. तर आम्ही पोचलो भाईंदरला, जेवलो आणि नंतर घरी आलो. घरी येऊन लगेच फ्रेश झालो. फ्रेश होऊन आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. म्हणजे जो आपला अब्बूवरून घरी परतीचा जो व्हिडिओ होता
तो आपण सकाळी सुरू केला होता. तो मी आता इथेच थांबवतो आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासकट. तुमच्या बाय बाय.